टॉपिकचं नाव लिहून घ्या. पुस्तक बंद करा, वाटलंच पुस्तक बंद करून टाका. सगळ्याला सांगते, पुस्तक बंद. आजचा नवीन टॉपिक कोणता आहे? भागीदाराची पुनर्रचना. तर झालंच, पण टॉपिक मधलं भागीदारीची पुनर्रचनामध्ये 3 टॉपिक्स आहेत. कोणकोणते? प्रवेश, निवृत्ती आणि मृत्यू आहेत. त्याच्यामधलं आपलं प्रवेश झाले. आता कोणतं आहे बरं? निवृत्ती, म्हणजे रिटायरमेंट ऑफ पार्टनर्स. चॅप्टर्स नाव लिहावरी. सेंटर मध्ये तर लिहायचं रे बघा. झालं बा. आपण तिन्ही पण टॉपिक्स मधलं पहिलं कोणतं झालं तर आपल्याला प्रवेश, दुसरं आहे कोणतं? निवृत्ती, आणि तिसरं कोणतं आहे बरं? मृत्यू. प्रवेशामध्ये काय होतं बरं आपल्याला, की बा एखादा व्यवसाय चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला समजा एखाद्या भागीदाराची गरज आहे किंवा आणखीन व्यवसाय मोठं करायचं आहे, तर तेव्हा काय करत होतो तर आपण एक नवीन भागीदाराला व्यवसायामध्ये प्रवेश देत होतो. मग प्रवेश देते वेळेस काय काय बघतो बरं आपण? ताळेबंद म्हणजे संपत्ती आणि देयतांचे पुनर्मूल्यांकन करून घेत असतो आपण. म्हणजेच वाढवायचं का कमी करायचं ते डिसाईड करत असतो. आणि नंतर महत्वाचं टॉपिक काय असतं तर प्रवेशामध्ये आपण नवीन भागीदार येते वेळेस रिकामं येणार आहे का आपल्या व्यवसायात? नाही. तर तो येते वेळेस काय काय आणत असतो म्हणतो बरं आपण? भांडवल आणि दुसरं ख्याती आणत असतो. मग ख्याती त्यानं व्यवसायाची सगळीच रक्कम आणतो का? नाही. तर काय आणतो बरं? त्याच्या हिश्श्याला जेवढे येते तेवढीच रक्कम आणत असतो. हे कोणत्या टॉपिक मध्ये झालं आपल्याला? प्रवेशामध्ये. आता राहिले कोणतं? निवृत्ती आणि मृत्यू. निवृत्तीमध्ये काय होत असतं बरं? व्यवसायातून तो भागीदार जात असतो, बरोबर आहे. आणि मृत्यूमध्ये सुद्धा व्यवसायातून भागीदार काय होत असतो? जातच असतो. फक्त एवढंच की निवृत्ती आणि मृत्यूमध्ये निवृत्ती ही आपल्या इच्छेनुसार होत असतं, आपल्या इच्छेनुसार. आणि मृत्यू ही इच्छेनुसार होते का? नाही. म्हणजे अचानक जर समजा एखादी घटना घडली भागीदारासोबत, तर तेव्हाचे ते सेटलमेंट कसे करायचे ते मृत्यू टॉपिक मध्ये. मग निवृत्त जर समजा होत असेल भागीदार एखादा, तर तेव्हा तो जाते वेळेस पण व्यवसायातून बाहेर जाईल ना त्यानं. आता मग जाते वेळेस त्यानं येते वेळेस काहीतरी आणत होतो, मग जाते वेळेस रिकाम्या हाताने जाईल का त्यानं? नाही. तर जाते वेळेस काय काय द्यावं लागेल बरं त्याला आपल्याला? काय काय? आणि येते वेळेस काय काय आणला? भांडवल आणि ख्यातीच आणला होता ना. मग जाते वेळेस पण त्यानं तेच नेणार आहे ना. मग त्याच्या हिश्श्याला जे काय भांडवल, म्हणजेच कसं बरं, जे काय सामान निधी वाटून किंवा व्यवसायाला आतापर्यंत नफा तोटा झालेला असतं, तर ते सगळं त्याच्या हिश्श्याला जे काही नफा येईल किंवा तोटा येईल तर ते सगळे वाटून घेणार त्यानं. संचिती असेल ते सुद्धा वाटून घेणार. आणि दुसरं काय बरं, त्याच्या हिश्श्याला व्यवसायात व्यवसायाची जी काही ख्याती निघालेली असते व्हॅल्युएशन करून, त्याच्यामधली त्याच्या हिश्श्याला जी काही ख्याती येणार आहे, तर ती ख्यातीची रक्कम सुद्धा कोण घेऊन जातो तर तो निवृत्त भागीदार घेऊन जात असतो. एवढं लक्षात राहील ना. म्हणजे इथं आणल्याचं बघायचं तर इथं दिल्याचं, नेलं म्हणजेच दिल्याचं बघायचं आपल्याला. ओके. मग आता निवृत्तीमध्ये निवृत्त होण्याची कारण काय काय असतील बरं? रिटायर होण्याची कारण काय काय असतात बरं? वय. म्हणजे पहिलं काय बरं? वय, वयोमर्यादा. दुसरं आणखीन काय बरं? पैसा नसल्यावर. म्हणजे बघा, एकतर वयानुसार सुद्धा जात असतो. समजा एखादा म्हातारा झाले सुद्धा तो काय होईल बरं? व्यवसायातून रिटायर होईल, बरोबर आहे. त्याची आता गरज नाही आपल्याला. दुसरं काय बरं? पैसा नसेल म्हणजेच काय बरं? व्यवसाय सतत तोट्यात जाईल. व्यवसाय सतत तोट्यात जाईल. दरवेळेस समजा नुकसान होईल. आता 3 जण भागीदार आहेत, ह्याच्यामध्ये सारखं व्यवसायात नुकसान होईल, परंतु त्याला आता ते नुकसान सहन होत नाही, तर तेव्हा सुद्धा काय होणार बरं? तो व्यवसायातून रिटायर होणार. आलं लक्षात? किंवा दुसरं काय होणार तर समजा आता हे 3 जण भागीदार आहेत, बरोबर आहे. तिघांमधलं ते एकाची इच्छा आहे की आता यांच्यासोबत आपण व्यवसाय करायचा नाही, आपल्याला स्वतंत्र स्वतःच सेपरेटली व्यवसाय करायचे, तर तेव्हा सुद्धा काय होणार बरं? तो निवृत्तच होणार आहे, बरोबर आहे. व्यवसायातून बाहेर पडल्याशिवाय त्याला ते नवीन चालू करता येईल का? नाही. म्हणजेच काय बरं? एकतर स्वेच्छेने सुद्धा जाणार, बरोबर आहे, दुसरा व्यवसाय करण्यासाठी. आणि नंतर शेवटचं आणखीन एक कारण आहे, ते म्हणजे कोणतं तर बघा, 3 जण आहेत, तिघांमध्ये आता समजा भागीदारीमध्ये बघ कित्येक ठिकाणी असं आहे, पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू करतानाचे संबंध वेगळे असतात आणि व्यवसाय चालू झाल्याचे संबंध हे वेगळे होतात. आलं लक्षात? आणि आपण म्हणतो बघ कित्येक वेळा तर पैशांमुळे नातं तुटतात, होते ना.
हां, मग आता समजा पैशांमुळे समजा आपापसामध्ये काही जमत नाही किंवा एकमेकावर संशय खाताव, बाईकवर जसं संशय खाताव तसंच ना, बरोबर आहे. मग समजा संशय खाल्ल्यास आपलं संसार नीट टिकतंय का? नाही. मग तिथं व्यवसाय सुद्धा टिकेल का? नाही. म्हणजे जर समजा एकमेकावर संशय खात असतील, म्हणजे पटत नाही त्यांचं, पटणं झालं तर तेव्हा आपण काय होणार आहे बरं, तो व्यवसायातून रिटायर होणार आहे, म्हणजे निवृत्तच होणार आहे ना. म्हणजे कोणतं एकतर संशय खात असेल तर तेव्हा एक, बरोबर आहे. तर हे 4 गोष्टी. पहिलं कोणतं बरं म्हणलो आपण? वयोमर्यादा. वय झालं तेव्हा सुद्धा तो व्यवसाय काय होतो, भागीदारीतून रिटायर होतो, बरोबर आहे. व्यवसायाला सतत तोटा होत असेल तर तेव्हा सुद्धा भागीदार काय होत असतो, व्यवसायातून रिटायर होत असतो. आणि जर समजा त्याला दुसरे एखादे स्वतःचे स्वतंत्र एक आणखीन एक त्याचा व्यवसाय चालू करायचं तर तेव्हा सुद्धा काय होत असतं बरं, तो व्यवसायातून रिटायर होतो. म्हणजे तेच त्याच्या इच्छेनं जाईल ना. काय काय जण वय झाल्यावर जाते असं काय का? नाही, इच्छा असेल जाऊ शकतो. किंवा जर समजा आपापसातील संबंध ठीक नसतील तर तेव्हा सुद्धा काय होत असतो, तो भागीदार व्यवसायातून रिटायर होत असतो. तर घ्या खाली लिहून. अगोदर त्याची व्याख्या घेऊ पुस्तकातलीच. चालू असणाऱ्या व्यवसायातून चालू असणाऱ्या म्हणजे अस्तित्वात असणाऱ्या चालू असणाऱ्या व्यवसायातून एखाद्या भागीदाराची व्यवसाय सोडून जाण्याची इच्छा असल्यास त्यास भागीदारीची निवृत्ती असे म्हणतात. झालं. खालच्या वेळेला घ्या निवृत्तीची कारणे. नंबर 1, एखाद्या भागीदाराचे वय झाल्यास. नेक्स्ट दुसरं कोणतं बरं, व्यवसाय सतत तोट्यात असल्यास. नेक्स्ट त्या भागीदारास स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचे असल्यास. नेक्स्ट भागीदारांमध्ये आपापसातील संबंध जुळत नसल्यास. जुळवाजुळवी यावी लागते का नाही. झालं. कारण झाले. आता नंतर ना रिटायर होते वेळेस त्यांनी काय काय नेत असतं तर ते पण खाली माहिती लिहून घ्या, पॅराग्राफ चेंज करून. भागीदारीच्या निवृत्ती वेळेस
निवृत्त भागीदाराला व्यवसायात झालेला नफा तसेच भांडवलातील हिस्सा कॉमा ख्यातीतील हिस्सा आणि संचित नफा द्यावा लागतो फुल स्टॉप. झालं. आता प्रवेशामध्ये तुम्हाला नोंदी लिहून दिली ते बघितलं का नाही? काय बघितलं? तोंड घेऊन तसंच येतं आहे की नाही बा. निवृत्तीमधलीच नोंदी आपल्याला जशाच तसं इथं पण आहेत, फक्त नवीन 2 नोंदी आहेत ते प्रवेशामध्ये आपल्याला आणल्याची होती, इथं दिल्याचे. तर डायरेक्टली आता रोजकी नोंदी लिहून घ्या 2. रोजकी नोंदी म्हणून पॉईंट टाका हेडिंग. ती नोंदी आणि एक सूत्र झाली, आपली थेरी संपली. मग ह्याच्यामध्ये पण आहेत किती 12 ते 13 नोंदी आहेत. तर आपल्याला फक्त 2 नोंदी लिहून घ्यायच्या. तर घ्या नंबर 1. निवृत्त भागीदाराला द्यावयाची राशी रोख किंवा धनादेश ऑब्लिक नेफ्ट NEFT. नेफ्टचं कालच क्वेश्चन झालं म्हणजे ऑनलाईन वगैरे. धनादेश ऑब्लिक नेफ्टद्वारे दिल्यास त्याची नोंद लिहून घ्या खाली. पहिल्यांदा नावेचं आपण लिहून घेत आहोत. कसं? भागीदाराचे खालच्या ओळीला भागीदाराचे भांडवल खाते नावे, तर खाली रोख ऑब्लिक बँक खाते जमा. झालं. भागीदाराचे भांडवल खाते नावे, तर रोख ऑब्लिक बँक खाते जमा. तर भागीदाराचेच म्हणजे कोणते? बर, निवृत्त भागीदाराचे. ओके, कोणत्या? निवृत्त भागीदाराचेच आपल्याला. आणि दुसरे एक नोंद घ्या नंबर नेक्स्ट. ते तलटीप वगैरे नको आता. निवृत्त भागीदाराच्या भांडवल खात्याची शिल्लक निवृत्त भागीदाराच्या भांडवल खात्याची शिल्लक कर्ज खात्याला स्थानांतरित केल्यास झालं. त्याची नोंद घ्या खाली. निवृत्त भागीदाराचे भांडवल खाते नावे, निवृत्त भागीदाराचे भांडवल खाते नावे, तर खाली निवृत्त भागीदाराचे कर्ज खाते
जमा. निवृत्त भागीदाराचे कर्ज खाते जमा. झाले. किती नोंदी दिला बरं? 2. टोटल आहे त्याच्यामध्ये 12-13च्या वरीच आहेत, पण तरी फक्त तुम्हाला किती नोंदी पाठ करायचे? तर 2च नोंदी पाठ करायचे. तेवढे तर पाठ होतील ना, बाकीचे चालूवर पाठ करून घेऊत आपण. आणि आता राहिलं एकच सूत्र. प्रवेशामध्ये किती सूत्र दिलं तो बरं आपण? टोटल 4, 6, 4 होते ना. पहिले नवीन प्रमाण काढण्यासाठी 2 सूत्र वापरत होतो. तिथं कोणते बरं? पहिले एका संख्येतील शिल्लक आणि दुसरं नवीन प्रमाण. दुसरं आणखीन कोणतं शिकलो होतो बरं आपण? त्यागाचं प्रमाण. आणि चौथं कोणतं होतं? सरासरी नफ्याचं होतं. मग आता निवृत्ती या चॅप्टर मध्ये आपल्याला कोणतं वापरायचं? तर बघा, लाभाचे प्रमाण. कोणतं? लाभाचे प्रमाण. त्यागाचे प्रमाण सूत्र पाठ आहे का? त्यागाचे प्रमाण कसं होतं बरं? जुने प्रमाण वजा नवीन प्रमाण. हे कशाचं होतं? त्यागाचं होतं. त्यागाच्या प्रमाणाच्या उलट सूत्र कशाचं आहे? तर लाभाचं आहे. ओके. मग लाभाचं प्रमाणाचं सूत्र कसं असेल बरोबर उलट म्हटल्यास? नवीन प्रमाण वजा जुने प्रमाण. घ्या मग, नवीन प्रमाण वजा जुने प्रमाण. त्यागाचे उलट कशाचं आहे? लाभाचं. आणि त्यागात सूत्र आपण कशासाठी वापरत होतो? ख्याती वाटून देण्यासाठी. बरोबर आहे. मग आता लाभाचं कशासाठी वापरायचं? तर ख्यातीचं आपलेखन करण्यासाठी, म्हणजे काढून घेण्यासाठी वापरायचंय. आलं लक्षात? आणि दुसरं, त्यागाचं प्रमाण सूत्र केव्हा वापरत होतो? जेव्हा समावनीमध्ये नवीन प्रमाण देत होते तेव्हा वापरत होतो. आणि सेम हे सुद्धा आपल्याला तसंच वापरायचं. जर समजा समावनीमध्ये जर नवीन प्रमाण जर दिलं तर तेव्हाच आपल्याला कोणतं वापरायचंय? लाभाचं वापरायचंय. नाहीतर वापरत बसायचंय का आपल्याला? नाही. मग आता लाभाच्या सूत्राचं काय म्हटलं बरं आपण? लाभाचं सूत्र कसं? प्रमाणाचं नवीन प्रमाण वजा जुने प्रमाण म्हटलो. ओके. त्याच्यामध्ये गुणाकाराची पद्धत कशी होती आपल्याला? तिरकसच. आणि इथं पण कसं आहे? तिरकसच गुणाकार करायचंय. झाली आपली थेरी. किती काय काय दिलं बरं आता सध्या? व्याख्या आली, निवृत्तीची कारणे, आणि निवृत्त भागीदार होते वेळेस काय काय त्याला द्यावं लागतं ते एक माहिती दिलो. झाली इथपर्यंत. आणि नोंदी किती दिलो बरं? फक्त 2. मग निवृत्त भागीदाराला रक्कम द्यावी लागते ना जाते वेळेस, तर ती रक्कम देतानाची नोंद कशी होते? आणि जर समजा आपण जर रक्कम जर देऊ शकलो ना, कधी कधी असं पण होऊ शकतं व्यवसायामध्ये की आपण, मला एका समजा रोहनचे 1 लाख रुपये द्यायचे होते, मी देऊ शकालो का त्याचे पैसे? नाही. मग त्याच्यामध्ये समजा मी 50,000 रुपये दिलो, तरी आणखीन त्याचे द्यायचे किती रुपये राहिले बरं? 50,000. याचा अर्थ त्याचं ती व्यवसायावर कर्जच झालं ना आपल्या. बरोबर आहे. मग ते कर्ज जर समजा कर्ज खात्याला जर ट्रान्सफर जर करायचं असेल तर त्याची एक नोंद कशी करायची आहे तिथपर्यंतच झालं. आणि सूत्र किती वापरायचे म्हटलं याच्यामध्ये? एकच. ते म्हणजे कोणतं? लाभाचे प्रमाण. सरासरी नफ्याचं सूत्र तर तिन्ही चॅप्टर्स मध्ये कॉमनली आहेच आपल्याला. ओके. मग आता लाभाच्या प्रमाणाचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे का? घ्या मग. म्हणजे उद्यापासून लगे आपल्याला प्रॉब्लेम चालू करता येतात. घ्या. अजय अतुल आणि अनिल हे 4:3:2 या प्रमाणात नफा तोटा विभागून घेणारे भागीदार आहेत. नफा तोटा विभागून घेणारे भागीदार आहेत. फुल स्टॉप. पुढेच क्वेश्चन्स आहेत बरं का, हे 1 मार्काला विचारणारे. फुल स्टॉप. पुढे घ्या. कोण कोण म्हणलो बरं आपण? अजय, अतुल आणि अनिल. व्यवसायातून निवृत्त होण्याचे ठरविले तेव्हा उर्वरित भागीदारांचे
भागीदारांचे नवीन प्रमाण हे 3:2 आहे. नवीन प्रमाण काय म्हणते त्यांचं 3:2 आहे. तर लाभाचे प्रमाण काढा. झालं. आता अगोदर भागीदार कोण कोण होते मला सांगा बरं. अजय, नंतर अतुल आणि नेक्स्ट कोण आहे बरं अनिल. बरोबर आहे. आणि त्यांचं प्रमाण कसं आहे म्हणते बरं जुनं अगोदर 3 जण असतानाच 4:3:2 म्हणजे टोटल किती हिस्से होईल बघा बरं. कसं 9 हिस्से होईल. म्हणजे बघा 4 हिस्से कुणाला द्यायचे आपल्याला अजयला, 3 हिस्से कुणाला द्यायचे तर अतुलला आणि 2 हिस्से कुणाला द्यायचे तर अनिलला. म्हणजे टोटल किती हिस्से होईल बरं आपले 9. म्हणजे 4/9, 3/9 आणि 2/9 होईल. बरोबर आहे ना. मग आता याच्या तिघांमधलं कोण रिटायर होण्यास ठरवले बरं अनिल. कोण म्हणते अनिल. आणि अनिलचं प्रमाण रेशो काय आहे बरं 2/9 आहे. इथपर्यंत झालं. मग आता अनिल जर रिटायर झालं तर उर्वरित म्हणजे राहिलेले भागीदार कोण कोण असतील बरं अजय आणि अतुल. मग जेव्हा ते अजय आणि अतुल राहणार आहेत तेव्हा त्यांचं नवीन प्रमाण काय असणार आहे म्हटले बरं तिथं अजय आणि अतुलचं 3:2. हे काय आहे बरं त्यांचं नवीन प्रमाण आहे. बरोबर आहे. 3:2 म्हणजे टोटल किती हिस्से होईल बरं 5. किती हिस्से होईल तर 5. हे खाली छेदस्थानी कसं लिहिलं हे तर लक्षात येईल ना. काय बरं हे सगळ्याची बेरीज करतोय आपण. बरोबर ना. एकाला आता नवीन प्रमाणामधले 3 हिस्से कुणाला अजयला आणि 2 हिस्से कुणाला अतुलला. म्हणजे टोटल किती हिस्से करायचे नवीन प्रमाणाचे 5 हिस्से करायचे. तर आता ह्या एवढ्या माहितीवरून आपल्याला काय काढायचंय लाभाचे प्रमाण काढायचंय. त्यागाचं प्रमाण कुणाच काढत होतो जुन्या भागीदारांचं. सगळ्यांचं काढत होतो का नाही. मग आता लाभाचं पण प्रमाण कुणाचं काढावं लागेल तर जुने नाही तर आता इथं राहिलेल्या भागीदारांचं. राहिलेत कोण कोण बरं आता व्यवसायात अजय आणि अतुल. तर काढा खाली घ्या. मग सूत्र मांडणी करा. सूत्र काय लाभाचे प्रमाण बरोबर नवीन प्रमाण वजा जुने प्रमाण. झालं. आता कुणाकुणाच काढायचं बरं राहिलेल्या भागीदारांचं ना. मग राहिलेले भागीदार कोण कोण आहेत बरं लेकरं अजय आणि अतुल घ्या. मग आता त्यांचं अगोदर काय घ्यायचं बरं इथं मांडणीमध्ये नेट बघा रे नवीन प्रमाण. मग नवीन प्रमाण कसं आहे बरं त्यांचं 3:2 म्हणजेच कसं बरं आता अजयचं किती बरं 3/5 आणि नंतर अतुलचं 2/5. मांडणी जशाच तसंच करायला ना. चिन्ह इथं कोणतं आहे बरं वजा. मायनस बी आहे आणि वजा बी आहे का नाही. दोन्ही पैकी कोणतं घेऊ मायनस घेऊ का घ्या. मायनस पण घ्या आणि वजा पण घ्या. घेतलो. एकाला मायनस द्या आणि एकाला वजाचं. आता नंतर काय मागते बरं आता नंतर त्यांचं जुनं प्रमाण. मग आता जुनं प्रमाण कसं होतं बरं त्यांचं 4:3:2 म्हणजे कसं बरं 4/9, 3/9 आणि 2/9. अनिल शेठचं घ्यायचंय का इकडं नाही तर अजय आणि अतुलचं. तर अजयचं किती बरं 4/9 आणि नंतर अतुलचं 3/9. बरोबर. आता गुणाकाराची पद्धत कशी. इथं चिन्ह कोणतं आहे बरं वजाचं. जर समजा गुणिलेचं जर चिन्ह असेल तर सरळ सरळ गुणाकार असतं. ओके. आपल्याला तर वजाचं चिन्ह आहे म्हणल्यानंतर कसं गुणाकार करायचं आपल्याला तिरकस गुणाकार करायचं. तर तिरकस गुणाकार म्हणजेच कसं बरं इकडल्या अंशाचं आणि इकडल्या छेदाचं. तर अगोदर बघा बरं 3 27 पाडे तर येतात की. चिन्ह कोणतं आहे बरं वजा द्या. मग आणि नेक्स्ट 5 20 झालं. आता नंतर अतुल शेठचं पण काढून घेऊत ना. बघा बरं 9 दुनी 18. नंतर चिन्ह कोणतं आहे वजा. नंतर 5 त्रिक 15 झालं. आता बघा 27 मधून 20 गेल्यास राहतात किती बरं 7 आणि नंतर 18 मधून 15 गेल्यास 3 म्हणजे कसं आलं बरं त्यांचं प्रमाण 7:3 घ्या.
ह्याच्यामध्ये आपल्याला छेदाछेदाचं पण खाली गुणाकार असतं, पण त्याचं काय अर्थार्थी संबंध येत नाही आपल्याला, तर डायरेक्टली आपण तिरकस गुणाकार करून सरळ सरळ उत्तर घ्यायचं. प्रमाण कसं आलं त्यांचं 7-3. मला सांगा 7 आणि 3 एका पाड्यात येतात का? नाही. जरी येत असतील तर त्याला आणखी शॉर्ट करत चालायचं, येत नसेल तर ते डायरेक्टली आपलं तेच आपलं फायनलचं उत्तर निघालं. झालं? आणखीन क्वेश्चन देऊ? घ्या, सॉल्व्ह करून दाखवायचंय. अमर अकबर आणि तिसरं कोण असेल? घ्या, अमर अकबर आणि गंगाराम हे 3:2:1 या प्रमाणात लाभ विभाजन करतात, म्हणजे नफा तोटा वाटून घेतात. लाभ विभाजन करतात, फुल स्टॉप. तिघ जण आहेत ना? हा, त्याच्यामधलं घ्या. अकबर व्यवसायातून निवृत्त झाल्यास राहिलेल्या भागीदारांचे नवीन प्रमाण 3:1 असेल, 3:1 असेल किंवा 3:1 ऐवजी 3:2 घ्या. 3:1 तर ऑलरेडी निघालतच तिथंच. 3:2 असेल तर लाभाचे प्रमाण काढा. झालं? बघा बरं, सॉल्व्ह करता येते का? आता त्याच्यामध्ये शेवटचा भागीदार रिटायर झाला नाही, मधलाच भागीदार झाले ना तिघांमधलं, त्याचं काढून टाकायचं आणि बाकीच्यांचं घ्यायचं. येईल तर की? सूत्र मांडणी करा फास्ट. लाभाचे प्रमाण बरोबर काय बरं सूत्र? नवीन प्रमाण वजा जुने प्रमाण. आणि उद्या येते वेळेस नाव चेंज आणि रेशो चेंज करून एक 5 ते 7 क्वेश्चन सॉल्व्ह करून आणायचे. तर आलं लक्षात? तुमच्या आवडत्या व्यक्तींची नावं घ्या, हरकत नाही, मी काय म्हणत पण नाही. प्रमाण अलग अलग घ्यायचे मनानुसार. तिघांमधलं जर समजा अकबर रिटायर झाल्यास राहतात कोण कोण बर? अमर आणि गंगाराम. पहिलं कसं आहे बरं त्यांचं प्रमाण? जुनं 3:2:1 म्हणजे टोटल किती शे बर? टोटल किती शे? 6. तिन्हीची बेरीज करायची ना आपल्याला. 6 म्हणजे 3/6, 2/6 आणि 1/6. आणि नवीन प्रमाण कसं आहे बरं? नवीन प्रमाण 3:2 म्हणजे टोटल किती शे बर? 5 म्हणजे 3/5 आणि 2/5. आता ह्याच्यामधलं कोण बर? अकबर रिटायर झाले, अकबरचं कोणतं आहे बरं? 2/6 आहे, ते कटलं तर बाकीचे 3/6 आणि 1/6 सूत्रांमध्ये घेत चालायचे आणि तिरकस गुणाकार करून उत्तर काढायचे. ओके, काढलाच पण का बघू? अरे काही असं नाही की रे, उत्तर बघ ना. 3 घेतलो का? बा चला लक्ष द्या इकडं. अजून कोण कोण आहेत? आता राहिलेले भागीदार कोण कोण आहेत? अमर आणि गंगाराम. अमर
गंगाराम. त्यांचा अगोदर नवीन प्रमाण काय आहे बरं? 3:2 आहे ना, म्हणजे 3/5 आणि 2/5. चिन्ह कोणतं आहे? वजा. आता नंतर त्यांचं काय घ्यायचंय बरं? जुनं प्रमाण. तर जुनं प्रमाण अगोदर अमरचं किती आहे बरं? 3/6. आणि नंतर गंगारामचं किती आहे बरं? 1/6. बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर. ओके. आता उत्तर कसं काढायचं म्हणलं बरं आपण? तिरकस. तर बघा बरं, साइन त्रिक 18. चिन्ह कोणतं आहे? मायनस. नंतर 5 त्रिक 15. आता नंतर बेसक्की 12. चिन्ह कोणतं आहे? वजा. 5 1 5. बरोबर. बघा बरं, 18 मधून 15 गेले राहतात किती बरं? 3. आणि 12 मधून 5 गेले 7. म्हणजे कसं आलं बरं? 3/7. आता 7/3 आलं ना अगोदरच्या क्वेश्चन मध्ये. हा, इथं किती आलं? 3/7 आलं ना. तुझी मांडणी चुकली आहे, बघ नीट चेक कर. कुठं? ही उलट केलास. 5 मधून 12 गेले केलास. झालं, थांबायचं. मग क्वेश्चन सॉल्व्ह करून आणचाल की.